राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला, तुझ्यासाठी बांधीन मी बंगला ग बंगला. कायचा काताचा बंगला बांधितो, तुझ्यासाठी मी तुरुंगात जाणार आयुष्यभरासाठी. इसकाटून सांगतो. कानपूरमधली अशी एक घटना समोर आली की खरंच बाबा ह्यांना अक्कल आहे का नाही या ठोकेकरांना. आता हे उपाध्यक्ष आहे अखिल भारतीय ठोकेकर संघटनेचं. गुप्त आणि सुप्त असतील तुम्हाला कळायची नाही. हा, बरेच जण काट्या कुपाट्या तुडवीत त्या संघटनेचे ऊसाच्या काटाला, तुरीच्या शेतात, कापसाच्या शेतात, लॉजला, अशा ठिकाणी. हा, काही तर जिन्याच्या खाली सुद्धा उभ्यानी. तुम्हाला माहित नाही आतलं विषय काय, तुम्हाला समजून सांगतो. अमित अली हा मुस्लिम युवक आहे. युवक कायचा बाप्या गडी, बाप्या म्हणजे वर्ष 47 त्याचं. आणि शबाना अली 42 वर्षीय, त्याची बेगम. असून दे आपलं काय म्हणणं नाही. सोन्यासारखी पोरगी 18 वर्षाची आणि पोरगा 21 वर्षाचा, तरी बी काय अडचण नाही. चौकोनी कुटुंब, खरी मेक यांच्या धंद्यात. यांचा व्यवसाय असा आहे की अमित अलीचा पाळणा आहे. पाळणा म्हणजे जत्रात तुम्ही बघितलं का, वरनं खाली जोरात फिरतो का ते, आणि एका माणसाचा धंदा नाही. ते दोन मित्र, त्या मुलाचे एक मित्र, त्यो पोरगी, एखाद्या जत्राच्या ठिकाणी गेलं ते तिथं उतरवायचं, तिथून दुसरीकडं, तिथून तिसरीकडं, असं एक 4-5 दिवस थांबायचं प्रत्येक ठिकाणी. एक टेम्पोला भाडं असतं, त्यांनी ते न्यायचं, थांबवायचं, तिथून पुढं असं चाललं होतं त्याचं. चांगला धंदा आहे, व्यवसाय आहे, पैसे कमवणारा व्यवसाय. जत्राचा सीजन असतो तिकडे, मेला म्हणतात त्याला, आपल्याकडे जत्रा यात्रा म्हणतात, उरूस म्हणतात. आता भानगड अशी आहे की ती बायको का घेऊन बरोबर जात नव्हता. त्याला तिचं कारण आहे, तिला धुळीची ॲलर्जी. ती नाका तोंडात जर धूळ गेली तर ती सर्दीन बिर्दीन, बऱ्याच जणांना ॲलर्जी असू शकते धुळीची. तर शबानाला धुळीची. ती म्हणली आपण काय घर सोडणार नाही. बघा उद्योग तिकडं. रिकामं मन शैतानाचं घर. बाहेर राहिली एकटी घरी, राहून द्या म्हणा. सुरुवात घटनेची झाली 3 जानेवारी 2025. आता 15-15, 20-20 दिवस जर आपला नवरा घरी नसेल तर एक शरीराची भूक असते, इच्छा असते, आणि शरीरात रक्तात जे घटक मिसळलेले असतात, संप्रेरक असतात, ते त्या गोष्टीची आठवण करून देत असतात. हा, आणि मोबाईल असतो, मोबाईलमध्ये थोडंसं वेगळं वाकडं तिकडं बघण्यात आलं तरी मनात इच्छा शरीर संबंधाची तयार होती. संध्याकाळी जेवण बिवण केल्यानंतर ती झोपली तरी तिला तास 2-3 तास झोप येत नसायची. त्याचं कारण म्हणजे वाटतं आपला नवरा असता तर आत्ता रगडून काढला असतं मला, किंवा काय अशा प्रकार संबंध केला असता, चांगला परफेक्ट केला असता, बिगर परफेक्ट केला, काय असेल तिच्या आत्म्याला माहिती. पण हिचा कंट्रोल सुटला. आणि तुम्हाला माहिती, एकदा कंट्रोल सुटला, हा, तुम्हाला प्रलोभन सगळ्या ठिकाणी, पण एकदा कंट्रोल सुटला की शेवट वाईट आहे बुवा, एवढं ठरवून ठेवायचं. हा, आता वाटते मजा, पण शेवट वाईट. तिने ॲडजस्टमेंट अशी करायला पाहिजे होती की जायचं बुवा आपलं नवऱ्याबरोबर, घराला कुलूप टाकून नवऱ्याबरोबर जायचं, थोडंसं धुळीचं लक्ष घेऊन तोंडाला हे बांधून बिधून, पण ती नवऱ्याजवळ राहायला पाहिजे होतं. हा तिच्याकडे पर्याय होता. तिने तो पर्याय स्वीकारला नाही. रिकामं मन सैतानाचं घर. हा, तिने डोकं काय लावलं, म्हणले आजूबाजूला मुस्लिम मोहल्ला आहे, सगळी लोक आहे, इज्जत जाईल, जे काय करायचं ते सुंडरीत कुंडरी करायचं, गपचिप करायचं, कळलंच नाही पाहिजे कुणाला. आणि मग तिने 3 तारखेला इंस्टाग्रामवर स्वतःचं अकाउंट उघडलं. बरं, जे फोटो अपलोड केले, आता हिचं वय 43 आहे, ध्यानात ठेवा. प्रपंच झालेली बाई, पुक्ती बाई, पण ती दिसायला ते ओरिजिनल फोटो थंबनेलमध्ये. हा, चांगली गोरी गुमटी, आणि रानात काम नसलं ना, ऊन जर शरीरावर नाही पडलं तर माणूस अजून पिवळं पडतं. दिसायला चांगली, संस्कार आई वडिलांचे चांगले, पण ह्या रिकाम्यापणाने तिचं आयुष्य बरबाद केलं. काय विषय केला तिने सांगतो. तिने इंस्टाग्रामवर जे फोटो अपलोड केले ते केले 20-22व्या वर्षी कॉलेज जीवनातले. आता ते काळ वेगळा असतो, चेहऱ्यावर निळा असते. निळा म्हणजे मला असं नवीन भाषेत सांगायला आवडत. निळा म्हणजे थोडक्यात एक तेजपणा असतं त्यावेळेस, म्हणजे कॉलेजच्या आधी. हा, नंतर पोरं सुरू झाले की ती स्किन बदलते, तेज निघून जातं, डेरी मोठी होते, आट्या पाडत्यात, थाय मोठे होत्यात, लाकलपडी. ते फोटो अपलोड केले.
आता ते लाईक करणारे छान आहे ना असे म्हणणारे एक मागितलं तर 1000 मिळतात, लाखोनी मिळतात, मिलियन मध्ये सुद्धा आहे जगात. हा, प्रत्येक जण आपापल्या चुंगीची सोय करण्याच्या तयारीत आहे. ठोकेकर संघटनेची किंवा ही पोरं ती बाधारलेली वाकडं तिकडं ही लय अवघड आहे. रंगीबेरंगी कपडे, सेंट मारायचा बगलानी, खिशात रुपया नाही, अशी लय आहेत. मग त्यांनी एक जणांनी ते फ्रेंड रिक्वेस्ट नामकन तमकन स्वीकारलं बा. त्याचं नाव आहे रेहान अन्सारी, रिक्षा चालवतो बा. आता आपली कोद बघूनच कार्यक्रम केला पाहिजे ना. माणूस कसा गोततो बघा. त्याला वाटलं बेगम तर आपने को मिल गई, त्याला काय माहित बेगम 43ची आहे. कारण फोटो पहिले टाकले होते. आणि मग झालं फोनवर चॅटिंग चालू, चाटचूट 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 ही करायच्या नादात हा कुत्रा लागला परपंचाला. पुढं काय झालं सांगतो तुम्हाला. ह्यांचं चॅटिंग चालू झालं. मग तिने आता चॅटिंगने काय तृप्त होणार आहे का बाई? होणार आहे का? हा, त्याला प्रत्यक्ष धिंगाणा घालायची गरज आहे. कळवंड कळवंड माहिती, कळवंड कुत्र्यांची कळवंड खेळायची गरज आहे बेडवर. मग आता करायचं काय? ही कानपूरला, ते दिल्लीला, मग बागलपूर इलाका आहे तो, जिथं रिक्षाचा व्यवसाय करतो तिथं. आणि 22 वर्षाचा तरणा बांड पोर आहे. हा, मग तिने म्हणले की बाबा हे पाहिजे बा आता आपल्याला. हेला मग त्याला लावला ना जॅक असा लावला. म्हणली कानपूर की रानी, बागलपूर का राजा, मिलना है जरूरी, तो मेरे घर आजा. तो म्हणला किती अंतर आहे काय आहे? तुझा नवरा असेल तो डायरेक्ट सत्तर बितूरने वार करीन. म्हणली बावटेक काय तू? कुणीच घरी नसतं मी एकटीचे घरी. आमचा जो व्यवसाय यात्रेत पाळण्याचा, आणि नवरा एकदा गेला की 15-15 दिवस महिना घरी नसतो, असा विषय आहे. आणि म्हणलं मग चांगले राहू, मी येतो. मग त्याने एक रोटी पंटर ते असतातच, ते परमेश्वराची निर्मिती रोटी पंटर म्हणजे का की रोटी पंटर हा असा विषय असतो की त्याला मेंदू हा भागच नसतो, अक्कलच नसते कधी. आणि असे अनेक आहेत. मुख्य सूत्रधार, कायद्याची भाषा वेगळी आहे, मुख्य आरोपी वेगळा, आणि जे साईडला सपोर्ट करणारे हा ते सगळे रोटी पंटरमध्ये मोडतात. कुणासाठी मिशा काढायच्या हे सुद्धा कळलं पाहिजे. लय बाबा तुझ्या उराव आलं तर घरच्यांसाठी काढ काय, पण मित्रासाठी तो मला नाडलाय, चल रे त्याकडे बघू. अरे तुझं तू बघ ना, तू मला काय लिही करतो? आई बापाला सांगत नाहीत पोरं, परस्पर कुठं न करतात. आई बापाने बऱ्याच जणांच्या जमिनी गेल्या, घरं विकली, कर्ज झाले, दागिने विकलं पोराला बाहेर काढायसाठी. लय अवस्था वाईट. ते रोटी पंटरन ती दोघं जण आले बा तिच्या घरापाशाने. लोकेशन पाठवलं. तुम्हाला आता काय मोबाईल म्हणजे निम्यार्धी माणसं कमी करायचं काम मोबाईलच करतोय सध्या. संतुलन पृथ्वीच राहिलं पाहिजे, मिली पाहिजे निम्यार्धी, असं ते मोबाईलच्या डोक्यात असन. लोकेशन पाठवलं, तिथं पाहिलं, तिला पाहिलं, तिने त्याला पाहिलं. ती म्हणली रात्रीचं ओके. ह्यांनी लगेच बाहेर जवळपास लॉज घेतला, तिथं आधार कार्ड दिलं ओरिजिनल. लॉज थांबले तिथं. 8:30-9 वाजता जरी सामसूम झाल्यावर चोरावानी तर शिरला बा. एक जण वेटिंगला बाहेर रोडवर, तर खबर करायला फोनवर नाही का. याला रंगारंग चालू झाला, होणारच होता. पण ते थोडा आधी दचाकला. फोटो में तो तुम अलग दिखती हो इधर. नाही रे, मेराही फोटो आहे, असं आहे तसं आहे. आता विषय असा होतो, 22ची बघितली तीच बाई, पण 43ची पुढं आली. थोडी ओबडदोड का होईना, पण ह्याला कसं वाटतं आता रिक्षा काय कायम टॉप गिअरमध्ये चालते का? मस्त वाटतं पळावा वाकडी तिकडी, 3 टांगड्यापैकी 2 टांगड्यावर चालावा, एक उचलावा इकडून डोंगान, एक एकदा असं उचला वाटतं. पण एवढा ट्रॅफिकमध्ये रिक्षावाल्याला ते शक्य नसतं. असं आहे. म्हणलं आता टाप नाही, फर्स्ट गिअर चालवा, सेकंड टाकावं लागेल. 100 रन काढल्या, 200 काढल्या, तर ती काय तराट पोरग पूर्ण सुख तृप्त बाई. आता ह्याच्यात लोचा असा झालाय की एकमेकाला सवय लागली. पण ती किती एवढं लांबून येणं सोपं आहे काय? ती 2दाच आलं, 2-2 दिवस तिथं 50 रन करायचं, 100 करायचं, 150 करायचं. बायाला तर काय जन्नत का सुख मिल गया. अवघड आहे. पुढं काय वाढून ठेवले कुणालाच कल्पना नाही. एकदा 2दा आलं, आयला म्हणला मी जेवढं कमावतो नि मारत इकडे येण्या जाण्यावरच जाते. म्हणला बस रेल्वेने यायचं. ती गेला परत.
त्याच्या आठवणीत ती अशी मुग्ध तृप्त त्या जुन्या आठवणीत जगायला लागली. त्या भानगडीत ती पोराला पोरीला नवऱ्याला फोन करायला विसरून गेली. असंच आहे. आता इकडं काय झालंय, नवऱ्याचं ते उरकलं आणि तो आला घरी. डायरेक्टच घर भरलं ना, सगळे आले. लगेच ही शबाना अलर्ट. आता काय नको, आता वाट बघायची. मग पोराला विचारेन, नवऱ्याला विचारेन, धंदे पे कब निकलना है, फिर से कब जाना है काय, का तर त्याला काढून द्यायचं आणि ही मोकळी झाली ना, असा प्रकार. त्याचं एक शेड्यूल ठरलेलं असतं, कुठली यात्रा कुठं काय. ते म्हणले लगेच तर काय नाही आता. बरोबर नाही का, वाईट झालं वाईट झालं. हा, कारण खोंड्याची सवय लागलेली इकडं. आता दौरा तर काय जाय ना, पोरं आहेत घरात सगळे, गप बसावं ना. नाही, तिने डोकं असं लावलं की त्या रेहानला फोन केला आणि त्याला म्हणली, अपने बीच के रास्ते में जो कांटा है उसे निकालना पड़ेगा. त्याला काटा निकालना पड़ेगा. तो म्हणला, मी लाईफ मध्ये साधं कुत्रा आडवालं रिक्षाला तरी हुकून लावतो बा, पलटी झाली तरी चालेल. रिक्षा लवकर पलटी होते. रिक्षा चालवून कारवीर चालवले सोपे, रिक्षा चालवले अवघड, ध्यानात ठेवा. ती तवा टंगडवर करून पलटी होतं, जोरा जाटखा मारला हँडलला तर. हा, तो म्हणला आपण हे मार करणार नाही बा, तेरा मुझसे प्यारच नाहीये ना, आमकं तमकं. ती लागली बा गुतवायला त्याला. मला हे कळत नाही, त्या बाईला अक्कल नव्हती. सोडून द्यायचं काय, कशाला त्या नवऱ्याच्या मागे लागायचं. बरं, जबाबदारी त्याच्यावरती, 4 पैसे कमावतोय, पोरीच्या नाव पैसे टाकल्यात, पोराच्या शिक्षणाचा खर्च असतो, लागलं पुढे. ती कस्टमर आहे, तो कष्ट करून मारणारा म्हणजे नवरा. पण बाई बिघडली फाकाळली. इंजिन डोक्यात घेतलं की याला उडवायचा बा. आता ठरवल्या उडवलाच जातो बा, तुम्हाला काय सांगायला लागत नाही. बरं, 22 वर्षाचा टायमिंग आणि 47 वर्षाचा टाइम फरक आहे ना, फरक पडतो. मग मी जे आता ते औषध देतो तेच काम करतं, टायमिंग इन्क्रीजचं. मला त्याच्या ह्या क्षेत्रात अजून भरपूर काम करायचं तुम्हाला सांगतो. आणि मला वाटतंय की भविष्यात ह्या गोष्टी काही पर्सन पण यश मिळवण्यात, जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, इंग्रजी सुद्धा मला येतं कधी कधी, ह्याच्यात बरेच स्वरूपाचं काम करू शकतो मी. कारण बाहेर जगात अशी परिस्थिती, फक्त लुटालुटी चालू आहे. कशाच्या नावाखाली काय लय लुटे एकमेकाला, जे तो रेस आहे, सगळे झॉम्बी आहेत सगळे त्याच्यात. आणि त्यांना काय पाहिजे माहिती आहे का, झॉम्बी ओरिजिनल असताना त्यांना पाहिजे असतं माणसाचं रक्त मांस, त्याचं रक्त पिणं. झॉम्बीला हे झॉम्बी अशी आहेत की फक्त पैशाच्या मागचे आहेत, आणि पैसाला पळत, पैशाच्या जरी मिळवला तरी पैसा हा टिकत नाही बऱ्याच जणांचा. लय आवड, लय प्रॉब्लेम येत लय लोकांचे. हा, आता इथं काय झालं, नवऱ्याला तिने त्या प्रियकराला त्या रेहानला कबूल केला. म्हणली तू ये लॉजला आणि याचा कार्यक्रम आपण करू. माहेराला पोरगण पोरगी पाठवली त्या दिवशी त्याने. आणि तारीख होती 19 जानेवारी, सॉरी 18 जानेवारी. 19ला उघड झालं, 18 जानेवारी संध्याकाळी पोरगा पोरगी दिले पाठवून. नवराच होता. नवऱ्याला म्हणली, पावरच्या गोळ्या आण भाऊ. म्हणला इडी झाली का काय. माझी एक मैत्रीण आहे, तिने मला सांगितलं की पावरच्या गोळ्या खाल्ल्या ना 1-2, तर ही माझी इच्छा आहे, पावरच्या गोळ्या आणा. नवरा खुश झाला. नवरा बायकोच नातं आहे. म्हणला आणतोच, त्याला काय. 2 गोळ्या टाकल्या ना, 1 नंबर कार्यक्रम होऊन राहा. गेलं ते, आलं पाकिट घेऊन आलं 2 गोळ्या खाल्ल्या, यांचा रंगारंग कार्यक्रम झाला. 1:30 वाजली रात्रीची. ती झोपला आपलं निवांत. जसा ते झोपला, येणे लगेच रेहानला फोन, घर का दरवाजा खुला है राजा, गला आवळणे की दोरी लेके आजा. ते असंच असतं. ते आले मग 2 जण. तुम्हाला सांगतो, मफलर माहिती सगळ्याला डोक्याला, कारण दोरी किंवा तार काय वापरले तर त्याचा वन उमडला होतो ह्याच्यावर, गळ्यावर. असं काचकाटून आवडलं तुम्हाला सांगतो. ती खलास, कळलंच नाही, वराडात सुद्धा आलं नाही. माणूस तर मेला. ही गेली निघून. हा, एक किस घेऊन गेली. हा, वारे मेरे राजा, अच्छा काम किया, तू जा जा, बाकी मैं संभालती हूँ, थोड़ा पाणी खाना ज्यादा खाना पडेगा, सुबह जरा ज्यादा ही चिल्लाना है. ते आम्हाला कळायच नाही. ही बेकार काम आहे. सकाळच्या पारी उठली बिटली, नवरा हलावला आणि किती आरडाय सुरुवात. त्याला काय टाइम लागतोय का. भावाला फोन केला, पोरं आली, सगळं आलं, भाऊ आलं. हा जो अमित आली, त्याच्या घरचे आले, आई होती अजून. सगळं झाल्यावर त्या आईनी, जे वारला अमित, त्याच्या आईनी
पोलीस आल्यावर पोलिसांना सांगितलं की मेरे को इतने जल्दी दफनाना नहीं है, मुझे पीएम करना है इसका. कारण सासू सोनाचा वाद म्हणजे असा असतो, मला माहिती, काही खटक्या डोक्यात असतात. आईला दुःख असतं, जन्म दिलेला लहानाचा मोठा केलेला पोरगा या बायाच्या गाळ्यात घातला आणि तिने पार त्याला येडा करून टाकला, हे तिचं दुःख. हा, ती आई देत नाहीये काय केली, एक पण ते नाईलाज आहे, पुढची पिढी वाढली मग ती बायको करून द्यावं लागत. याच्या शरीराची गरज आहे, सगळे जे करते ते आपण करतोय. आता ह्यांचा वाद, पोलिसांनी रितसर आकस्मिक मृत्यूची नोंद केली पहिल्यांदा आणि त्याची त्या कपडे तपासले बॉडीची. त्याच्या खिशामध्ये पाकिट निघालं, त्याच्यात 4-5 म्हणजे कशाचं उत्तेजना वाढवणाऱ्या गोळ्यांचं, आणि त्याच्यात 4-5 गोळ्याच नव्हत्या. त्याला म्हणले 5 खाल्ल्या होत्या काय एकदम. ते म्हणले घेतल्या होत्या त्यांनी गोळ्या, आणि आमचे संबंध पण झाले रात्री, आणि त्याचं काय ओव्हरडोस झालं का काय, पण त्याच्यामुळे ते गेले. पण रात्री जिवंत होते जाताना, सकाळी उठवले तर ते मेले होते. बरोबर, ठीक आहे ओके, काय अडचण नाही, काळजी घ्या. रडू नका. पोलीस आहेत महाराज, ते बोललंच तसं वागल असं नाही, आणि ते त्यांचं क्षेत्र आहे, ते त्यांचं कामाचा स्वरूप आहे. सुरुवातीला ते परिस्थिती जी आहे ती प्रत्येक गोष्ट चेक करतात, घरात कुठं काय कुठं संशयास्पद दिसतंय का, हा त्यांची नजर आहे, ती गारीने दिलेली नजर आहे, गरोडाची नजर समजा तुम्ही. उचलली बॉडी, दिली पीएमला. डॉक्टरने सांगितलं परफेक्ट ॲनालिसिस, मला त्यांचा रिपोर्ट पाहिजे. डॉक्टरने हायप्रमाणे गळा आवळणे, श्वासगुदमरण्याने मृत्यू. गोळ्यान त्याचा रक्तात अंश आहे पण त्याचा काही इफेक्ट नाही, ह्या गोळ्यांच्या ओव्हरडोसने झालेला नाहीये, हा झालेला आहे गळा आवळल्यामुळं. असं आहे का, बरोबर, ठीक आहे. मुलं कुठं होती, मुलं तिकडं होती. आता त्यांना जिवंत सस्पेक्ट एकच होता, ही जी बेगम आहे शबाना. म्हणले मॅडम कोण आलं होतं का, मृत्यू गळा आवळल्याने का झाला, तुम्ही नरड दाबलं काय, या अल्लाह या परवरदिगार या खुदा मैं काय को करूंगी, मुझे कुछ मालूम नाही. तू मला सांगतो जात धर्म काही नसतो आरोपींना, आरोपीचा असतो. सोन्यासारखा लेख मारला, संसाराचं उद्ध्वस्त केलं, बाई म्हणते मुझे कुछ मालूम नाही. बरोबर, ठीक आहे, नाही मालूम तर नाही मालूम. मग त्यांचा ते व्यवस्थित विधी झाला. फोन ॲनालिसिस हा एक प्रकार असतो. त्या अमित अलीचं आणि शबाना अली ह्या दोघांचे टाकले. आता त्याच्यात काय धंद्या बिंद्याचं हे ते डिझेलवाल्याला फोन दुनियादारी, त्याचं काही सापडलं नाही, जे मृत आहे त्याचं. पण शबानाच्या कंटिन्यू त्या दिवशी 18 तारखेला सगळे पंटरच, हा दार लावलं का, ये आता झोपलाय, आता ये, मी दार उघडते, मी बाहेर आलोय, ये, असले सारखे कॉल. तो नंबर कोणाचा आहे बघितला, म्हणले ही रेहाना अन्सारी. हा, अजिबात सावध केलं नाही कोणाला, काय नाही, डायरेक्ट ऑन द स्पॉट पकड. हा, तिथंच होता, रिक्षा सकट नाही, रिक्षा सोडून दिली, रिक्षा विदाऊट रिक्षा पकडला. हा, तिथून आणला, रोटी पंटर तिथंच चमकावला, रोटी पंटर बी ताब्यात घेतला. मर्डरचा गुन्हा आहे, ती काय सोपा गुन्हा आहे का. तिथून गाडी उचलली डायरेक्ट कानपूरमध्ये. तो माणूस तिच्या समोर उभा केला, तिला कळून चुकलं, भयाचा चेहराच पाडला बापार. हा, ठोक्या बघितला की चेहराच पाडला. या खुदा क्या हुआ, क्या सोचा था, काय नाही, तो निघाल सोचा था. खुदा के घर में देर हे अंधेर नाही, त्याला कळायला पाहिजे होतं. उचलली काय, रिसर गुन्हा कबूल केला की का मारलं, कशामुळं मारलं. आणि ह्या घटनेत सोन्यासारखा माणूस, एक कर्तबगार हा जीवानीशी गेला, फक्त बाई फाकाळली म्हणून गेला, लक्षात घ्या. हा, त्याच्यामुळं ह्या क्षेत्रात एक नवरा बायको एवढं कुटुंब एवढं, आता मला सांगा कमीत कमी पोरगा 21 वर्षाचा, म्हणलं 22-23 वर्ष त्यांचा प्रपंच असेल. 23 वर्षात बायकोला नवरा समजला नाही, नवऱ्याला बायको समजली नाही. याचं न समजण्यापाठीमागचं कारण हेच सगळ्यात मेन कारण तुम्हाला सांगतो. हे कारण असं आहे की एक परफेक्ट शारीरिक संबंध कसे करावेत हेच अजून बऱ्याचशा लोकांना कळत नाही. पुरुष हा फक्त स्वतःची इच्छा तृप्त झाली की बस, त्याला काय पुढच्याचं घेणं देणं नसतं. आणि ह्या गोष्टीवर फोकस आणि उघडपणे बोललं जात नाही. पण त्याच्यातून जर अशी एखाद्याचे जीव असे जात असतील ना, तर का बोलू नये त्या गोष्टीवर. हा, शहाणं करून सोडणार भाऊ आपण, तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका.
फक्त जी आपापले शरीर कसं बनवलंय ह्याची तुम्हाला पूर्ण माहिती असली पाहिजे. आपल्या पार्टनरचं शरीर देवाने निसर्गाने कसं बनवलंय याची माहिती असली पाहिजे. हा कसं असतं, आता वलं लाकूड वाळलं लाकूड फरक आहे ना. तुम्ही वलं लाकूड किती हे करा, तुम्हाला एक दगडी कोळशाचं उदाहरण देतो भाऊ. हा बाकी तुम्ही हुशार आहे. आम्ही पोल्ट्री करायचो त्या टायमाला थंडीत उष्णतेसाठी दगडी कोळसा आणायचं एखाद. त्या दगडी कोळसा त्या आपल्या तेलाचा डबा फोडून आधी मध्ये गज घालायचा, त्या दगडी कोळसा ठेवायचा. त्याला तुम्ही राखेल वाता, डिझेल वाता, पेट्रोल वाता, किती पेट्रोल, दगडी कोळसा हा वरून पेटतच नाही कधी. बघा कधीच पेटणार नाही. हा तुम्ही वैतागून जाता पण ती पेटतच नाही. त्या कागद टाका, प्लॅस्टिकच्या कागद टाका, काय पण वरून वर ठेवून पेटवा, ते पेटत नाही. पण डब्यात तो वर खाली गज आणि खालच्या बाजूने तुम्ही साधा पुठ्ठा जरी टाकला 5 मिनिटात खालची जी दग आहे त्याने लगेच ती फळायला सुरुवात होतो. आणि ते काय ऐकत नाही, बराच वेळ चालतं ते. 2-3 तास चांगली दमाट जळतो, उष्णता मस्त पिलांना. असा प्रकार. हाच नियम स्त्रीच्या बाबतीत लागू होतो. पुरुषाचं काय नाही, ते 2 मिनिटात ओके, 5 मिनिटात खाली, 6व्या मिनिटाला झोपलं. तसं नाही. पूर्ण शरीर उत्तेजित व्हायला स्त्रीला कमीत कमी 10-12 मिनिटं लागतात. हे पुरुषाच्या डोक्यात यायला हवं. हा बऱ्याच जण म्हणते अंधार पाहिजे, काय याला माराय अंधार पाहिजे का? अंधार नाही पाहिजे, छोटा देवा का व्हायला पाहिजे, देवा पाहिजे. ही सायकोलॉजी आहे. तुम्ही स्त्री देह सुंदर बनवलेला, तुमच्या नजरेत तो बसत नाही. शरीराचे विविध भाग, पुरुषाची वासना इन्क्रीज व्हायला ते घटक कारणीभूत आहेत. अंधार काय आला म्हणून तुला कळणार आहे का की पुढं दीपिका आहे का पार एखादी शूर्पणखा आहे? काय करणार तुला? असं आहे, लय अवघड लोकांचं. त्याच्यामुळं अंधार गरजेचा नाही, उजेड गरजेचा आहे. वस्त्र सुद्धा गरजेचं नाही परफेक्टसाठी, तुम्हाला सांगतो. हा आणि एक ध्यानात ठेवा, तृप्ती ही पुढच्याची मिळाल्याशिवाय तुमचा प्रपंच सुखी होऊ शकत नाही. किंवा एक नाराज स्त्री, एक न बोलणारी स्त्री घरात असेल तर लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात लवकर येऊ शकत नाही. एक घरातली लक्ष्मी आपल्या जर सुखी असेल ना तर 100%, आणि त्यासाठी परफेक्ट पुरुष असणं गरजेचं आहे. आणि त्या बाबतीत प्रत्येक वेळेत तुम्ही तेवढं म्हणजे एफर्ट दिला पाहिजे, एफर्ट दिला पाहिजे. ही त्यासाठी शास्त्र आहेत, कोकशास्त्र, कामशास्त्र, ह्यातली थोडीशी माहिती तुमच्या. सायन्स किती पुढे गेले महाराज. हा नुसता गाण विषय बा नको बा, नालायक बोलाय नको, हे गेलं, जमाना गेला सगळा. तुम्हाला माहिती नाही ही नवीन गांजावडून काय काय करतात ही 17, 18, 20, 22ची. हा तुम्ही येडं पाळता, तुम्ही क्रॅक होत्या डोकं तुमची, खतरनाक कार्यक्रम करतात व ही. आपण तर लय माग आहे. शहाण्यासूर त्या माणसाने फक्त एवढं लोकांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे किंवा ती गरज आहे काळाची की एक संसार, एक परफेक्ट संसार कसा केला जाईल. पैसे कमावण्यासाठी तुम्ही करताय, मुलं शिक्षणासाठी राबताय सगळं, मग फक्त बेडवरच्या विषयात तुम्ही मागच राहायचं नाही, हे मताचं आहे. ह्या गोष्टीवर बरंच अजून बोलण्यासारखं आहे. आगामी भागात बोलूच. रामकृष्ण हरी माऊली.